2 जून 2026 रोजी राज्य सरकारने कर्जमाफीचा शासन निर्णय काढला। त्याच्यामध्ये ज्या जाचक अटी होत्या त्याचा तीव्र शब्दामध्ये शेतकरी नेते यांच्याकडनं निषेध झाला। त्यानंतर राज्य सरकारने आता 3 समित्या गठीत केलेल्या आहेत। त्या समित्या काय काय काम करणार आहेत हे आपण सोप्या भाषेत जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता या 3 समित्यांपैकी पहिली समिती जी आहे तिचे अध्यक्ष आहेत देवेंद्र फडणवीस, जे की मुख्यमंत्री आहेत। यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती स्थापन करण्यात आली आहे। या समितीचं मुख्य काम म्हणजे कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, दुसरं म्हणजे विद्यमान निकषांचा आढावा घेणे, जे आता निकष लावलेले त्याचा आढावा घेणे, त्यानंतर तिसरं म्हणजे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री करणं। ही पहिली समिती जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बनवलेली आहे। याशिवाय दुसरी जी समिती आहे ती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करणार असून ती योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आवश्यक बदल करेल आणि तांत्रिक अटी सुलभ करण्यावर भर देईल। आता ही दुसरी जी महत्वाची आहे, जी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, त्याच्यामध्ये योजनेचे मार्गदर्शक तत्व जे आहेत किंवा आवश्यक त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज पडली तर ती करेल आणि तांत्रिक अटी ज्या आहेत त्या सुलभ करण्यावर भर देईल। आता हे इतकं त्यांनी बोलतानाच शब्द खेळ याच्यामध्ये केलेला आहे। याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख नाहीये की बा ते निकष आम्ही मागे घेऊ किंवा वगैरे वगैरे, तर याच्यामध्ये फक्त त्याबद्दल विचार करू किंवा त्याबद्दल ठरवू असं आहे। त्यानंतरची तिसरी जी समिती आहे ती आहे अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या नेतृत्वाखाली ती काम करणार आहे। ही समिती राष्ट्रीयकृत खाजगी आणि ग्रामीण बँकांशी चर्चा करून कर्जमुक्ती आणि वन टाइम सेटलमेंट अर्थात ओटीएस संदर्भातील मुद्दे निश्चित करणार आहे। जो कर्जमाफीचा शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये जे यांनी ओटीएस ठरवलेलं आहे की 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि ते आतापर्यंत थकीत असतील तर त्यांना ओटीएस मध्ये कसं घ्यायचं, ती योजना कशी राबवायची, या संदर्भात हे जे अपर मुख्य सचिव आहेत वित्त विभागाचे हे त्या बँकांशी, खाजगी, ग्रामीण आणि सरकारी यांच्याशी चर्चा करतील किंवा ती मुद्दे ते निश्चित करणार आहेत की ओटीएस कशा पद्धतीचं असणार आहे। सध्याची जी योजना आहे त्या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र त्यातल्या जाचक अटी ज्या आहेत त्या अटी संदर्भात या 3 समिती काम करणार आहेत। त्यातली महत्वाची म्हणजे मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ती समिती या निकषांवर काम करणार आहे। मी दुपारी जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सरळ सांगितलेलं आहे की रोहित पवारांना चॉकलेटच देण्यात आलेलं आहे, त्यांचं आंदोलन गुंडाळून नेलं आणि त्यांना 22 तारखेला त्यांची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत होणार होती, तर ती आता काय होण्याची चिन्ह दिसत नाही, कारण की सरकारकडनं काहीच त्याबद्दल अपडेट आलेली नाही असं खुद्द माहिती रोहित पवार यांनी दिलेली आहे। त्यामुळे रोहित पवारांना हे आंदोलन गुंडाळायची एवढी घाई करण्याची गरज नव्हती। महाराष्ट्रभरातला शेतकरी त्यांच्या आंदोलनाला सपोर्ट करायला यायला लागला होता आणि सरकार गुडघ्यावर आलं असतं आणि त्याचं क्रेडिटही रोहित पवारांना भेटलं असतं आणि शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळाला असता। आता हे रविकांत तुपकरांचं आंदोलन असो की रोहित पवारांचं आंदोलन असो, याच्यातनं ठीक आहे शेतकऱ्यांमध्ये जागृती झाली, सरकारला कळलं शेतकरी विरोध करतायत, मात्र सरकारनं त्याबद्दल काही ठोस भूमिका घेतलेली नाही आणि सरकार यांच्यासोबत मीटिंग चर्चा सुद्धा घ्यायला तयार नाहीये, अशी परिस्थिती आहे। आता सरकार म्हणजे असं झालेलं आहे की विरोधी पक्ष मेल्यात जमाय, शेतकरी नेत्यांच्या मागे शेतकरी जायला तयार नाहीत, त्यामुळे शेतकरी आंदोलन मोठं होत नाही, शेतकरी घरातच बसून आहेत। त्यामुळं सरकारची भूमिका अशी झालेली आहे की आम्ही देईल ते घेऊ, आम्ही लावेल ते निकष, त्याच्यामध्ये बसा वाटला तर बसा नाहीतर राहू द्या, अशी सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळं शेतकऱ्यांचं आणि त्यांचं भविष्य आणि ते चित्र खूप विदारक दिसत आहे। त्यामुळं शेतकऱ्यांची बार्गेनिंग पॉवरच त्या ठिकाणी राहिलेली नाही। अशा पद्धतीची अपडेट होती। त्या 3 समित्या जे देतील तुम्हाला, जे बदल करतील ते ऍक्सेप्ट केल्याशिवाय आपल्याजवळ काय उपाय आहे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे विरोधी पक्ष ताकदवान होणं, शेतकरी चळवळ जिवंत होणं हे खूप गरजेचं आहे, पण त्याग कोणाला करायचंच नाहीये। सगळ्यांना सेटलमेंट वाले आंदोलन करायचे आहेत। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।